महाराष्ट्र स्थापनेच्या आपण 66व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना संपूर्ण 65 वर्षाचा इतिहास आणि आपला महाराष्ट्र स्थापन होत असताना ज्यांनी ज्यांनी या चळवळीमध्ये ज्यांनी सहभाग दिला, प्राण्यांची आहुती दिली, हुतात्मा जे झाले त्यांना मी जिल्ह्याच्या वतीने आदरांजली अर्पण करते। आणि महाराष्ट्र हे देशातलं एक अग्रेसर आणि विकासात्मक राज्य म्हणून ओळखलं जातं आणि पुढच्या कालावधीमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जसा आजपर्यंत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये देशात राहिलेला आहे तशाच पद्धतीने पुढेही जास्तीत जास्त विकासात्मक दृष्टीने पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आमचं हे महायुतीचं सरकार हे काम करणार आहे। आज महाराष्ट्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी गुंतवणूक राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आली। आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय गृहमंत्री देशाचे अमित भाई यांचे सुद्धा अतिशय बारकाईने आपल्या राज्यावर लक्ष असतं। विकासात्मक दृष्टीने सुद्धा राज्याला झुकतं माप कसं मिळेल हाच नेहमी प्रयत्न त्यांच्या माध्यमातून असतो आणि मला खात्री आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये पर्यटन असो, उद्योग असो, त्याचबरोबर आरोग्य असो, महिलांचा विकास असो, या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढच्या कालावधीमध्ये अग्रेसरपणाने काम करेल आणि विकसित होत राहील। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आरोग्य विभाग आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार आज राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं कक्ष हे जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्घाटन होत आहे। हे जे कक्ष आहे ते अत्यंत उपयुक्त आहे आणि खऱ्या अर्थानं आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना ज्यांना ज्या ज्या वेळेला रुग्णसेवा, अत्यावश्यक रुग्णसेवा किंवा त्या संदर्भातल्या बाबी यांच्यामध्ये जर कुठली मदत हवी असेल तर नक्कीच हे कक्ष उपयुक्त ठरणार आहे। त्याचबरोबर 24 तास हे उपलब्ध असणार आहे। स्वतंत्र एक हेल्पलाईन म्हणजे टोल फ्री हेल्पलाईन तर नंबर तर आहेच, पण त्याचबरोबर जिल्ह्याचा स्वतंत्र हेल्पलाईन सुद्धा संपर्क नंबर सुद्धा जिल्ह्याच्या वतीने देण्यात येणार आहे आणि रुग्णांना आरोग्याची चांगल्यातली चांगली सेवा देणं, मग ती जिल्ह्यामध्येच नाही तर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा एखादा आपला रुग्ण जर उपचारासाठी गेला तर त्याला ज्या ज्या काही सहाय्यता लागेल ती सुद्धा एका बाजूने उपलब्ध करण्याचं या कक्षाच्या माध्यमातून होणार आहे। आणि विशेष म्हणजे जे रुग्ण मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अर्ज करतात त्यांना ही सुविधा कमीत कमी कालावधीमध्ये ही कशी मिळेल यासाठी हा कक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मानधन जे आहे ते काही रखडलेले नाही, आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो। महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। एप्रिल महिना, मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा हा रुटीन असतो, पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे प्रॉपर त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून असतो।